नमस्कार, नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एकदम छोटी साईज 28 साईजचं कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग पाहायचं आहे। तर पहा, या ब्लाउजमध्ये आपल्याला काय काय प्रॉब्लेम येतो, कारण ही साईज छोटी आहे। छोट्या ब्लाउजमध्ये आपल्याला जास्तीत जास्त प्रॉब्लेम येत असतात, फिटिंगमध्ये प्रॉब्लेम येत असतात, परत शोल्डर उतरतात, तर आणि मुंड्यामध्ये घोळसुद्धा येतो। तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, कशा पद्धतीने कटिंग करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचं आहे। आणि आपल्याला गळा रुंदी सुद्धा किती घ्यायची आहे हे पाहायचं आहे। तर छोटी साईज आहे, 28 साईज आहे, तर आपण या इथे उंची घ्यायची आहे 12 इंच। म्हणजे ब्लाउजवरती उंची 12 इंच आहे, तर मी या इथे 12 इंच घेणार आहे। जर तुमची ब्लाउजची उंची 13 इंच असेल तर तुम्ही 13 इंच घ्या, त्यामध्ये 1 इंच मिक्स करून 14 इंचावरती तुम्ही उंचीचं मार्किंग करायचं आहे। आता या इथे ब्लाउजची उंची 12 आहे, तर त्यामध्ये मी 1 इंच प्लस करून 13 इंचावरती टाकणार आहे। पहा, तर या इथे हा पेपर 13 उंचीचा माझा आहे। तर शोल्डर, आता या इथे पहा, आपण मोठ्या साईजमध्ये खूप डीपने गळा घेतला तरी चालतो, तेव्हा शोल्डर जास्त पण पसरत नाहीत। पण 28 साईज, 30 साईज, यामध्ये 32 साईज, यामध्ये आपण शोल्डर जर मोठे घेतले तरीसुद्धा शोल्डर पडतात। आणि जास्तीत जास्त आपण या इथे 9, 9.5 पर्यंत गळा घ्यायचा आहे। जेव्हा तुम्ही 10 इंचाचा गळा घ्याल, तेव्हा आता तुम्ही 8 आणि 9 इंचाचा जेव्हा गळा असेल तुमचा पाठीमागचा, तेव्हा तुम्ही 5 इंच शोल्डर घेऊ शकता। पहा, आणि 9.5, 10 याच्यापर्यंत जर गळा असेल तर तुम्ही या इथे 4.5 इंच शोल्डर टाकायचं आहे। तर माझा सांगण्याचा उद्देश काय आहे, पहा, 8 आणि 9 इंचापर्यंत तुम्ही जेव्हा गळा वापराल तेव्हा 5 इंच तुम्ही शोल्डर घेतलं तरी चालू शकतं, पण 10 इंचाला 5 इंच शोल्डर घेऊ नका शक्यतो। तुम्ही 4.5 इंच शोल्डर घ्या, ब्लाऊज कट करून पहा, स्टिच करून पहा, आणि ब्लाऊज तुम्हाला एकदम परफेक्ट बसणार आहे। तरी मी या इथे 4.5 इंच शोल्डर घेतलं। आता अजून एकदा मी 4.5 इंचावरती मार्किंग करते। आता मुंडा मी घेणार आहे 5 इंचावरती, आणि या इथे ही जी मुंड्याची लाईन आहे ते आपण सरळ ओढून घ्यायची। परत इथे एक ही लाईन ओढून घेऊया। आता 28 साईज आहे, तर 28चा चौथा भाग किती येतो पहा, 7 इंच। 7 चौक 28, तर आपण या इथे 7 इंचावरती मार्किंग करायचं आहे। आणि त्याच्या पुढे हे 1.5 इंच शिलाई मार्जिन। कंबर या इथे 24 इंच आहे, तर पहा त्याचा चौथा भाग होतो 6, त्याच्यामध्ये 1 इंच टक्ससाठी आणि परत 1.5 इंच शिलाई मार्जिन। आता आपल्याला हे जे पॉईंट आहेत ते पहा जोडून घ्यायचे आहेत। तर इथे कंबर आणि चेस्टचं मार्किंग आपलं बरोबर आलेलं आहे। आता मुंड्याचं मार्किंग करूया। पहा, साईज एकदम छोटी आहे, तर बारीक सारी गोष्टी तुम्ही लक्षात ठेवून या इथे ब्लाऊज कटिंग करायचं आहे। 1.25 इंच आणि 1.25 इंच, इथे 1.25 इंच घ्या, आणि इथे मध्य करा, इथे अर्धा। आता आकार येताना पहा थोडासा आतून आलाय तरी सुद्धा चालेल, आतून आकार आला तरीही चालेल, पण आकार एकदम परफेक्ट द्या, गोल असा आकार द्या, नाहीतर तुमच्या ब्लाऊजमध्ये घोळ येणार आहे। आता या इथे हा जो आकार आहे तो एकदम छान असा आलेला आहे। बाहेरून आकार द्यायचा नाही, पहा, नाही तर इथं घडी पडते, जेवढा कपडा एक्स्ट्रा असेल तेवढी या इथे घडी पडते आणि चून येते। आणि हा फ्रंटचा मी या पद्धतीने पहा आकार देणार आहे असा। तर अशा पद्धतीनेच तुम्ही मुंड्याला आकार द्या। आतमध्ये अजून आला तरी चालेल, कारण लहान साईज आहे, एकदम अजून आतमध्ये आला तरीही काहीही प्रॉब्लेम येणार नाही, पण बाहेरून आकार देऊ नका। आता इथे तुम्हाला शोल्डर पट्टी जर मोठी हवी असेल, शक्यतो या इथे तुम्ही 2.5 इंचापर्यंत शोल्डर पट्टी ठेवा, म्हणजे पहा 2 इंच गळा होतो। तर या इथे मी फक्त 1.25 इंच शोल्डर गळापट्टी, म्हणजे गळ्याची जी होणार आहे 1.25 इंच मी फक्त या इथे गळा रुंदी घेतली। आता 5.5 इंचावरती मी गळ्याचं मार्किंग करून घेतलं, इथे मात्र मी 2.5 इंच घेतलेलं आहे। आणि हा जो बॉक्स आहे तो असा आपण तयार करून घ्यायचा, आणि आकार पहा तुम्ही
इथल्या इथे असा आकार दिला तरी सुद्धा चालू शकतो, किंवा तुम्हाला जर ब्रॉड हवा असेल तर पहा या पद्धतीने सुद्धा तुम्ही गळ्याला आकार देऊ शकता. आता यामध्ये 2.5 इंच, परत इकडे सुद्धा 2.5 इंच. मी पहा 28 ते 50 पर्यंत पेपर पॅटर्न कटोरी ब्लाउजचे तयार केलेले आहेत. जर कुणाला हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा आणि मी लवकरात लवकर तुम्हाला व्हॉट्सअप नंबर सुद्धा देणार आहे, जेणेकरून तुम्ही पेपर कटिंग ऑर्डर करू शकता. इथे मी 1/2 इंच घेतलं आणि पहा इथे क्रॉसपट्टीला असा मी आकार दिला. या पद्धतीने तुम्ही आकार द्या, एकदम छान असा क्रॉसपट्टीचा आकार येतो. आता इथे तुम्ही पाहू शकता आकार किती छान असा आलेला आहे. आता कटोरी 4.5 इंच घ्यायची आहे. साईज छोटी आहे, कटोरी मोठी घेऊ नका. कारण काय होतं पहा, चेस्ट कमी असल्यामुळे कटोरी पोकळ अशी दिसते, त्यासाठी आपल्याला या इथे कमीच कटोरी घ्यायची आहे. अगदी तुम्ही 4 इंचाची कटोरी घेतली तरी सुद्धा चालेल. आता इथे या पद्धतीने तुम्ही कटोरीला आकार द्या, एकदम छान असा आकार येतो. स्ट्रेट लाईन ओढायची आणि इथून 1 इंच घ्यायचं. आता पहा ही लाईन अशी तिरकी ओढून घ्यायची आणि इथून कटोरीला फक्त असा आकार द्यायचा. याने कटोरीचे आकार जे आहेत ते एकदम छान असे तयार होतात. आता इथे तुम्ही पाहू शकता कटोरीचा आकार हा जो राऊंड आहे तो एकदम छान असा तयार झालेला आहे. शोल्डर उतरू नये म्हणून इथे फक्त 1/2 इंच घ्या आणि असं तिरकं शोल्डर कट करायचं. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला 28 साईज कटोरी ब्लाउजचं ड्राफ्टिंग दाखवलं. मला कमेंट आलेली होती 28 साईज कटोरी ब्लाउजचं पेपर कटिंग दाखवा म्हणून. तर मी ती कमेंट जी आहे, ती रिक्वेस्ट जी आहे, मी ती आज कंप्लीट केलेली आहे. हा पहा आकार या पद्धतीने कट करून घ्यायचा. आता इथे आपण हे जे दोन्ही पार्ट आहेत पहा, हे सेपरेट करून घेऊया. हा बॅक पार्ट आहे आणि फ्रंट पार्ट. आणि या पद्धतीने पहा ही आपण क्रॉसपट्टी कट केली. 4.5 इंच शोल्डर घ्या, त्यामुळे तुमचं अजिबात शोल्डर उतरणार नाही. जर तुम्ही या इथे जास्त गळारुंदी घेतली आणि शोल्डरसुद्धा जास्त घेतलं तरी सुद्धा हा शोल्डर इकडे पडणार आहे, इथे मुंड्यामध्ये घोळ येणार आहे. आणि गळारुंदी जास्त घेतली तर हे गळा जो आहे, खांदे 28 साईजमध्ये छोटे असणार आहेत पहा इथे शोल्डर. तर काय करायचं आहे, म्हणून आपल्याला या इथे गळारुंदी 1.25 इंच तुम्ही घेतली तरी सुद्धा चालणार आहे. आणि इथे पहा, जर तुम्हाला ब्रॉड हवं असेल तर तुम्ही इथून सुद्धा कट करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपण या इथे 4.5 इंच शोल्डर घेतल्यामुळे तुम्ही कितीही या इथे ब्रॉड केलात तरी सुद्धा तुमचं शोल्डर आहे असं जाग्यावरती राहणार आहे. आता ही जी कटोरी आहे ती वाढवून घेऊया. आणि पहा आता यामध्ये काय करायचं आहे, इथे क्रॉसपट्टी उंचीमध्ये 1/2 इंचाने वाढवायची आहे. बाकी यामध्ये काहीही बदल करायचा नाही. आता ही जी क्रॉस कटोरी जी आहे ती पहा या पद्धतीने आपल्याला एका पेपरवरती ठेवून घ्यायची आहे. तर पहा मी अशा पद्धतीने एक लाईन ओढून घेतली आणि ही जी कटोरी आहे ती पहा अशी ठेवली आणि आपल्याला आहे अशी ही ड्रॉ करायची आहे. इथे 1.25 इंच आणि इथे सुद्धा 1.25 इंच घ्यायचं आहे. इथे 1/2, अगदी 1/2 इंच घ्यायचं आणि इथे या पद्धतीने कटोरीला आकार देऊन घ्यायचे. कटोरीला आकार देण्याची मी ट्रिकसुद्धा सांगितलेली आहे, कारण जेणेकरून तुमचे आकार जे आहेत ते असे बाहेरून जाता कामा नये.
आता या इथे ही जी वाढवलेली आहे कटोरी त्याचा आपण मध्य करूया. इथे सुद्धा मी 1.25 इंच घेतलं. आता इथे मी जवळपास अर्धा इंच वरती जाऊन इथे हे पॉइंट जे आहेत ते जोडणार आहे. आता इथे काय करायचं, 4 इंच आहे, इथे सुद्धा असं 4 इंचावरती पॉइंट द्यायचा आणि हे जोडून घ्यायचं. तर इथे पहा कटोरीला आकार एकदम परफेक्ट असा आलेला आहे आणि दिसताना सुद्धा खूप सुंदर असा आकार दिसत आहे. तुम्हीही या पद्धतीने कटोरीला आकार द्या आणि कटोरी ब्लाऊजचं पूर्ण पेपर कटिंग करून तुम्ही एकदा ब्लाऊज स्टिच करून पहा. एकदम छान असा ब्लाऊज बसणार आहे. आणि ही जी कटोरी आहे ती पहा अशी दुमडून. आता इथे आपल्याला कटोरीचा टक्स घ्यायचा आहे. तर काय करायचं, इथे शिलाई मार्जिन सोडून जेवढं लागतं तुम्हाला तेवढं या इथे मी 2.25 इंच घेणार आहे. आपली कटोरी 4.5 आहे तर त्याचा मध्य केला आणि इथे फक्त 2.25 इंचावरती मी टक्स घेणार आहे. आणि या पद्धतीने ही कटोरी आपली तयार झाली. तर किती छान अशी ही कटोरी तयार झालेली आहे. आपण 2.25 इंचाने कटोरी वाढवून सुद्धा कटोरीला पफ पहा एकदम छान असा आपला आलेला आहे. तर बाही कटिंग तुम्ही आपल्या चॅनेलवरती पहा. मी वेगवेगळ्या पद्धतीने बाही कटिंग दाखवलेलं आहे. आणि तुम्हाला पेपर पॅटर्न हवे असतील तर कमेंट करा. आपल्या पेपर पॅटर्नवरून ब्लाऊज जे आहेत ते एकदम परफेक्ट येणार आहेत, परफेक्ट फिटिंगसुद्धा येणार आहे. तर पेपर पॅटर्न हवे असतील तर जास्तीत जास्त कमेंट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.